खायचं असणारा हा शेतकरी. मग त्या सहज दुकानदाराने विचारलं, का हो तुमच्याकडे घरी दूध दुभतं भरपूर आहे, मग गावरान तूप सुद्धा होत असेल ना तुमच्याकडे? हो होतं म्हणलं. होतं ना. मग एक काम करा, प्रत्येक आठवड्याला रविवारी 1 किलो तूप आमच्याकरता घेऊन येत जा, काहीच अडचण नाही महाराज. त्याने नित्याने तो क्रम आठवड्याला रविवारी 1 किलो तुपाची बरणी घ्यावी आणि दुकानदाराला द्यावी. 6 महिने महाराज झाले. पण एक दिवस 6 महिने झाल्यावर घोगरे पाटील त्या दुकानदाराच्या लक्षात आलं की आपण शेतकऱ्याला तूप सांगितलेलं आहे, शेतकरी प्रत्येक आठवड्याला रविवारी आणून देतो, पण 1 किलो म्हणून देतो ना आपण 1 किलो म्हणून घेतो, भरत असेल का 1 किलो नक्की? संशयच आला त्या दुकानदाराच्या मनात. आणि रविवारच होता त्या दिवशी. नेमकं याच्या डोक्यात संशय यावा काय आणि तो असणारा शेतकरी जावा काय दुकानावर. घ्या हो, हे दूध घ्या, हे तूप घ्या. महाराज ती तुपाची बाटली काय बरणी असेल ती घेतली त्या दुकानदाराने आणि घेतल्याबरोबर त्या शेतकऱ्यासमोरच इलेक्ट्रिक काटा असतो ना, इलेक्ट्रिक काटा, त्या इलेक्ट्रिक काट्यावर लगेच ठेवली. ती 900 ग्राम भरली. ती शिंदे पाटील किती भरली? 900 ग्राम. म्हणजे किती कमी आहे? 1 किलोला 100 ग्राम कमी भरली महाराज. 100 ग्राम कमी भरल्यावर जर तापला ना दुकानदार व्यापारी, तळपायाची आग मस्तकाला गेली त्याच्या. फडफड फडफड बोलू राहायला लागला महाराज तो दुकानदार. असं असतं का? तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यावर भरोसा दाखवला, असं बरोबर नाही. बरं फसवलं तुम्ही, योग्य नाही हे. हीच इमानदारी का तुमची? महाराज असे डोळे लालबुंद केले बोलतोय. 10-15 मिनिटं महाराज बोलून झालं त्याचं. झाल्यावर महाराज शांत झाला दुकानदार. त्याने सांगितलं, आता मी बोलू का? शेतकऱ्याने सांगितलं, बोलू का? काय बोलायला जागा राहिली तुम्हाला? ते म्हणले, बोलू द्या गरीबाला 2 मिनिटं, बोलू द्या. बोला बोला म्हणले, काय सांगायचंय सांगा आता. बोलण्यासारखं तर काही ठेवलं नाही मागे तुम्ही. त्याने सांगितलं, दुकानदार, ओ व्यापारी, खरं सांगा, मला तूप घेऊन यायला सांगायला तुम्हाला किती दिवस झाले? म्हणजे 6 महिन्यापूर्वी सांगितलं तुम्हाला. प्रत्येक आठवड्याला किलो भर तूप म्हणून मला 900 ग्राम तूप विकताय तुम्ही, देताय. प्रत्येक आठवड्याला 100 ग्राम मला तुम्ही कमी द्यायला लागले. ते म्हणले, आठवतं का हो? ज्या दिवशी मला तुपाची ऑर्डर तुम्ही सांगितली होती त्या दिवशी तुमच्या दुकानातून काही सामान नेलं होतं का मी? किराणा सामान. त्या दुकानदाराने स्मरण केलं, सांगितलं, हो हो आठवलं मला. त्या दिवशी तुम्ही 1 किलो साखर माझ्या दुकानातून नेली होती. म्हणले 1 किलो साखर? नक्की? हो नक्की. म्हणले ऐका, मग मी घरी गेलो. घरी गेल्यावर माझ्या धर्मपत्नीला सांगितलं, हे बघ, आपल्याला बंगल्यावरच्या ज्या दुकानदाराकडे आपण दूध टाकतो ना, त्यांनी 1 किलो तूप प्रत्येक आठवड्याला मागितलेलं आहे. किलो भर तूप रविवारी, प्रत्येक रविवारी त्यांना द्यायचं आहे. माझ्या बायकोने सांगितलं, मालक, एक दिवस मी मंगळवारी धोंदलगावच्या बाजाराला काही भाजीपाला विकण्याकरता गेली होती. मिरच्या होत्या, काही अमुक दमुक काय सर्व होतं. नेमकं तरुज काटा घेऊन गेले, पण किलोचं माप कुठं